नमस्कार. आज आपण काही DACच्या रिलेटेड काही गोष्टी परत बघणार आहोत. आपण अजून आता बऱ्याचशा गोष्टी आपण थोडं ॲडव्हान्समध्ये करत चालणार आहोत आणि DACमध्ये नेमकं काय-काय करता येईल त्या गोष्टी बघणार आहोत. आता मागच्या सेशनमध्ये आपण थोडंफार बेसिक बघितलं, की व्हॉट इस DACs अँड DACsमध्ये आपण काय-काय करू शकतो. एक सिंपल आपण DACs फॉर्म्युला लिहिला होता. तर आज आपल्याला थोडंसं परत त्या DACsचे फॉर्म्युले जे आहेत ते कसे लिहिता येईल ते बघायचे आणि साधारणपणे आपण जो DACचा जो सिंटॅक्स बघितला होता, मी तुम्हाला सांगितलं होतं, की ही एक वेबसाईट आहे, जी आपल्याला माहीत होतात आणि DAC सुरुवात कुठून करायची, कशी करायची, हा तुमचा फर्स्ट पॉइंट ऑफ रेफरन्स तुम्हाला असला पाहिजे आणि तुम्हाला कधी पण गरज पडली तर ह्या रेफरन्सला म्हणजे Microsoftचं जे ऑफिशियल डॉक्युमेंटेशन आहे, इथे सिंटॅक्स वगैरे बघू शकतात. आता काय काय होतं ना, की पॉवर BI जसं-जसं अपडेट होत असतं, तर काही फंक्शनचे पॅरामीटर्स चेंज होत असतात. म्हणजे असं असतं, की आपल्याला म्हणजे जर तुम्ही एखादा कोर्स केला आणि मॅक्स फंक्शन असलं किंवा मिनिमम फंक्शन असेल, तर त्याच्यात 1-2 पॅरामीटर असतात. 2 पॅरामीटर असतात किंवा 1 पॅरामीटर सपोज आपण देत होतो. काही वेळेस आता नवीन पॅरामीटर ॲड होतात. ते मी तुम्हाला कसे असतात किंवा कुठे-कुठे चेंज होऊ शकतात ते सांगेल. परंतु आपलं लक्षात घेण्याची गोष्ट अशी आहे, की आपण जे काही करतोय म्हणजे जे काही फंक्शन्स वगैरे यूज करतोय, काही चेंजेस जर झाले, तर आपल्याला रेफर जर करायचं असेल, तर Microsoftचं जे ऑफिशियल डॉक्युमेंटेशन आहे, तिथं रेफर करायचे. तर बेसिकली ज्या काही गोष्टी आहे, की आपल्याला DACsमध्ये काय-काय करायला पाहिजे, की कोणत्या-कोणत्या गोष्टी असतात. बेसिक्स आणि त्याचा सिंटॅक्स काय असतो, डेटा टाइप्स काय असतात, ऑपरेटर्स काय असतात आणि फंक्शन्स काय असतात. आता ह्या बेसिक्स ज्या आहेत ते आता तुम्हाला वेबसाईटवर इथे भेटेल. DACचा रेफरन्स जो फॉर्म्युला आहे तो आपल्याला आणि त्याचे डेटा टाइप, स्ट्रिंग नंबर वगैरे जे असतात ते. ऑपरेटर्स असतात प्लस मायनस जे ऑपरेटर आणि फंक्शन्स ॲज अ सिंपल म्हणून कॉन्केटेनेट जे ऑपरेशन आहे ते इथं दिलेलं आहे. त्याच्यात बेसिकमध्ये ह्या गोष्टी असतात. DAC स्टेटमेंट असतात. डिफाइन, इव्हॅल्युएट, ऑर्डर बाय, व्हेअर, DAC क्वेरीज असतात. आता हे सिंपल पॉइंट्स आहे. फक्त आता सध्या लक्षात घ्या. जसे-जसे येतील पुढे आपण ते आपण घेतच जाणार आहे. तर साधारण फक्त आता इथे एक फॉर्म्युला दिलाय मी फक्त, की आपण DAX फॉर्म्युला जो म्हणतो आपण, की DAX फंक्शन लिहायचे कसे? तर सुरुवात आपण आता Excelमध्ये जरी केली, तर Excelमध्ये तुम्हाला माहिती आहे, की बऱ्याच वेळा आपण म्हणजे जे काही फंक्शन्स लिहितो, तेव्हा असं आपण सम फंक्शन लिहितो आणि त्याच्यानंतर मग त्याचे काय पॅरामीटर्स असतात, त्याच्यात आपण ते देतो. सिमिलर कन्सेप्ट आहे पॉवर बीआयमध्ये पण, की जिथं आपल्याला DAX जेव्हा असेल त्यावेळेस आपल्याला फंक्शनचं नाव द्यायचं आहे आणि त्यानंतर जे काय असेल ते आता इथं ब्रॅकेट असेल, हा एक ब्रॅकेट असेल आणि हा एक ब्रॅकेट असेल. ओपनिंग, क्लोजिंग ब्रॅकेट असेल आणि त्याच्या इन बिटवीन जे काही पॅरामीटर्स असतील, आता हे पॅरामीटर्स चेंज होतील. म्हणजे सम फंक्शन आहे, समला फंक्शनला हे एवढं आहे. परंतु अजून आता दुसरं एखादं सम एक्स फंक्शन घेतलं, तर त्याला अजून 2 पॅरामीटर असतात. मग त्यानुसार चेंज होत असतात. जसं-जसं फंक्शन्स आहे आणि भरपूर फंक्शन्स आहे. तुम्हाला हे फंक्शन्स कसे बघायचे, की कोणते फंक्शन्स आहे, ते सर्व तुम्हाला ऑफिशियल डॉक्युमेंटेशन जे Microsoft आहे तिथे भेटतील. परंतु जसे-जसे आपल्याला यूज करायचे असतात, तसे आपण यूज करायचे. आणि आपल्याला मेन म्हणजे जेव्हा आपण DAX शिकत असतो, त्यावेळेस आपल्याला महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की आपण जे फॉर्म्युलाज वगैरे क्रिएट करणार आहोत आणि ते का यूज करायचे आणि कुठे यूज करायचे ते माहिती समजले पाहिजे. म्हणजे असं नाही की आपण कोणतेही फंक्शन कुठे पण यूज करायचं, असं नाही. जे आपल्याला गरज आहे, त्यासाठी पर्टिक्युलर फंक्शन तेच यूज केलं तर चांगलं आहे आणि जशी-जशी तुमची एक्सपर्टीज वाढत जाईल, तसे-तसे तुमचे जे इफेक्टिव्हनेस आहे, की फॉर्म्युले कोणते लिहायचे, जे परफॉर्मन्स इम्पॅक्ट करणार नाही. काही-काही फॉर्म्युले आपण लिहितो, परंतु भरपूर वेळेस असं होतं, की काही फॉर्म्युले कॅल्क्युलेशन करायला भरपूर वेळ जातात. मग त्यात आपलं काहीतरी चुकलेलं असेल किंवा आपण जी मेथड यूज करतोय ती मे बी असेल किंवा मोर कॉम्प्लिकेटेड असेल आणि त्यामुळे आपला परफॉर्मन्स इम्पॅक्ट होऊ शकतो. त्यावेळेस आपल्याला सिम्प्लिफाईड पद्धतीने आपल्याला जे पाहिजे रिझल्ट ते आपल्याला यूज करता आले पाहिजे. मग त्यासाठी आपल्याला हे फंक्शन जे इथं दिलेले आहे ह्या वेबसाईटवरती ह्या DAX फंक्शनमध्ये आता तुम्ही बघा मेन जे कंपोनंट आहे, DAX फंक्शन्स आहे, DAX स्टेटमेंट आहे आणि DAX आता हे ग्लोसरी जाऊ द्या म्हणजे फक्त रेफरन्स म्हणून आहे. DAX ऑपरेटर्स, क्वेरीज वगैरे हे जे आहे. आता याच्यात काय-काय येतं? DAX फंक्शनमध्ये काय-काय येतं? हे इथं तुम्हाला भेटेल. आता DAX ऑपरेटरमध्ये काय आहे? DAX क्वेरीजमध्ये काय आहे? ह्या सर्व गोष्टी आहेत. आता ऑपरेटर्स म्हटलं तर अरिथमेटिक ऑपरेटर्स वगैरे, ऑपरेटर, लॉजिकल ऑपरेटर हे सर्व आहे. आपण आता पुढे घेणारच आहोत हे वन बाय वन. परंतु सांगायचं पॉइंट आहे का इथं हा, की आपले जे काय आहे, हे जे आहे ते इथून आपल्याला रेफरन्स म्हणून आपण
कन्सिडर करू शकतो. आणि हे झाल्यानंतर आता हे DAX डेटा टाइप्स काय आहे? आता की डेटा टाइप्स कोणते-कोणते? स्ट्रिंग आहे, होल डेसिमल नंबर आहे, होल नंबर आहे, बुलियन आहे, डेट टाईम आहे, करन्सी आहे. हे आणि याचे एक्झाम्पल्स असे असू शकतात. स्ट्रिंग म्हणजे आपली नॉर्मल कोट डबल कोटमध्ये, होल नंबर हा आहे, डेसिमल हा आहे, ट्रू फॉल्स बुलियन आहे आणि डेट टाईम. करन्सी असेल तर करन्सी डिफरंट डिफरंट असेल. US डॉलर असेल, आपली रुपीज असेल, जी काय असेल प्रत्येक देशाची करन्सी वेगळी असेल आणि हा ब्लँक डेटा टाइप आहे ज्याचं NA वगैरे आपण मेन्शन करतो. ऑपरेटर्स कोणते? तर 3 प्रकारचे ऑपरेटर आहे. अरिथमेटिकमध्ये आपले मॅथेमॅटिकल ऑपरेटर, कंपॅरिझन ऑपरेटरमध्ये हे जे आहे कंपॅरिझन करतो आपण जिथे इक्वल टू साइन असाइन करायची काही किंवा काही कंपेअर करायचं आहे. इक्वल 2 व्हॅल्यू सेम आहे का नाही त्यावेळेस ग्रेटर दॅन, लेस दॅन, ग्रेटर दॅन हे आता सेल्फ एक्सप्लेनेटरी म्हणून हे मी काय पूर्ण घेत नाही. आणि त्यानंतर लॉजिकल ऑपरेटरमध्ये आपल्याला जेव्हा 2 कंडिशन चेक करायचे असतात, पहिली कंडिशन आणि दुसरी कंडिशन मॅच होतात. कंडिशनल फॉर्मॅटिंग वगैरे असेल, कंडिशनल कॅल्क्युलेशन असेल, त्यावेळेस आपल्याला हे लॉजिकल ऑपरेटर लागतात. आणि DAX फंक्शन जे आहे, आता DAX फंक्शन्स भरपूर आहे. जसं की टेक्स्टचे म्हणजे आता टेक्स्ट सांगितलं तर आपल्याला काय आहे की कॉन्केटिनेट आहे. त्यानंतर इन्फॉर्मेशन जे आहे इन्फॉर्मेशनमध्ये व्हॅलिडेशन करायचं असेल आपल्याला एखादा नंबरच आहे का टेक्स्ट आहे तर त्या टाईपचे असतात. लॉजिकलमध्ये आता इथं सांगितलं एक कंडिशनल फॉर आपल्याला कॅल्क्युलेशन चेक करायची कंडिशन्स त्यावेळेस आपल्याला हे पॉप्युलेशन इज ग्रेटर दॅन समथिंग देन बिग ऑर स्मॉल असं काहीतरी आपल्याला डिस्प्ले करायचं असेल तर त्यावेळेस त्यानंतर मॅथेमॅटिकलमध्ये आपण राऊंड ॲडिशन सबस्ट्रॅक्शन वगैरे जे आहे ते करू शकतो. स्टॅटिस्टिकलमध्ये ॲव्हरेज, मिनिमम, मॅक्सिमम आणि अजून स्टँडर्ड व्हॅरियन्स, स्टँडर्ड डेव्हिएशन वगैरे असे भरपूर फंक्शन्स असतात. ते आपल्याला यूज करावं लागतात आणि फिल्टरमध्ये आपण ॲक्चुअल काहीतरी फिल्टर करतोय डेटा. मग एखादा टेबल आहे, मग त्या टेबलमधून पर्टिक्युलर इयरसाठी आपल्याला डेटा फिल्टर आउट करायचा तर त्यावेळेस हे फिल्टर फंक्शन यूज करू शकतो आणि डेट अँड टाईम पण आहे. आणि डेट टाईममध्ये कॅलेंडर आपण मागच्या सेशन मी सांगितलं होतं की कशी डेट क्रिएट करायची वगैरे. तर असे आहे आज आज आपण कॅलेंडर कसं क्रिएट करायचं, पूर्ण कॅलेंडर आपल्याला जसं पाहिजे तसं कसं क्रिएट करायचं ते पण बघणार आहोत. तर अशा पद्धतीने आहे. याच्यात अजून एक कॅल्क्युलेट फंक्शन म्हणून पण आहे. ते पण आपण घेणार आहोत. तर ह्या सर्व गोष्टी आहे. तुमचा हा जो काय आहे तो आपला ॲज अ फर्स्ट रेफरन्स पॉइंट असला पाहिजे. तुम्हाला कधीही कोणतं फंक्शन चे इन्फॉर्मेशन पाहिजे असेल, तर ते तुम्ही इथून रेफर करू शकता. आता या फंक्शन्स हा मेन आहे ना, फंक्शन्स आपल्याकडे महत्त्वाचे म्हणजे फंक्शन जे आहे अ, ते इम्पोर्टंट आहे, की ॲग्रीगेट फंक्शन जे असतात. आता तुम्ही बघा हे सर्व फंक्शन्स आहे. आता पाहायला गेलं तर हे खूप सिंपल फंक्शन्स आहे. म्हणजे आपल्याला वाटतं, की सम आहे, एव्हरेज आहे वगैरे किंवा काउंट आहे. हे काय करतात? काहीच करत नाही. परंतु साधारण आपल्याला कन्सेप्ट माहीत असते, की हां, सम काय करतं, की पूर्ण एका कॉलममध्ये डेटा असेल तो टोटल करतंय. परंतु याचा यूज नेमका कसा आणि कुठे करायचा हे महत्त्वाचं आहे. म्हणजे कधी-कधी आपल्याला पूर्ण टेबलमध्ये लाखोने रेकॉर्ड असेल, तर पूर्ण डेटा आपल्याला कंबाईन सम करून काही उपयोग नाही असं जसा पाहिजे तसा. म्हणजे त्याची गरज पडतेच. परंतु त्याच्याही पेक्षा आपल्याला स्पेसिफिक कॅटेगरीने, स्पेसिफिक पर्टिक्युलर कॉलमने काहीतरी सम करायचं आहे. त्यावेळेस आपल्याला ह्या गोष्टी करता आल्या पाहिजे. आणि त्यासाठी मग हे सर्व फंक्शन्स आहे आणि प्रत्येक फंक्शनचं फंक्शनॅलिटी दिलेली आहे. ती आपण इथे बघू शकतो, की कसं करायचे वगैरे. आणि हे तुम्ही ट्राय आउट करायचे. हे सर्व फंक्शन्स आहे ना, हे सर्व तुम्ही ट्राय करायचे. जसा-जसा वेळ भेटेल तसं आपण भरपूर बरेचसे मोस्ट ऑफ द फंक्शन्स याच्यात घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि परंतु सगळेच फंक्शन एवढे घेणं शक्य होणार नाही. परंतु जेवढे-जेवढे शक्य होतील तेवढे घेतले जातील आणि त्यातली ॲटलीस्ट कन्सेप्ट तरी तुमची क्लिअर केली जाईल आणि बाकीचे फंक्शन्स तुम्ही स्वतःहून ट्राय करू शकता. जसे-जसे आपण पुढे शिकूया किंवा तुम्ही स्वतःहून काही प्रॅक्टिस करणार आहे, मी काही एक्सरसाइज देणार आहे, त्यानुसार तुम्हाला हे फंक्शन्स येतील. पॉवर BIमध्ये मी मागच्या सेशनमध्ये आता आपला जो प्रोजेक्ट होता, त्या प्रोजेक्टमध्ये आपण काही काही गोष्टी केल्या होत्या मागच्या ह्याच्यात, की मी तुम्हाला कॅल्क्युलेटेड कॉलम काय आहे आणि मेजर कॉलम काय आहे ते सांगितलं होतं. आता इथे जो मी एक मेजर 2-3 मेजर क्रिएट केले होते. आता तुम्हाला मी दाखवले, की मेजर कसे क्रिएट करायचे. आता हा एक्स्ट्रा आहे. हां, हां, इथे. हा टोटल रेव्हेन्यू म्हणून मी एक इथं क्रिएट केलेला होता. आणि याला मी आता डिलीट करून टाकतो. आता हे जे आहे अं, याला जर आपल्याला डिलीट करायचं असेल, तर आपण असं डिलीट करून टाकू शकतो आणि म्हणजे जेणेकरून आपल्याला अननेसेसरी ठेवायचे नाही. आता हा जो प्रोजेक्ट आहे तुम्ही मागच्या सेशनमध्ये जर केलेला असेल तर
त्या त्याच्यात जेवढे मेजर्स क्रिएट केलेले होते ते राहू द्या. आपल्याला थोडंफार लागणार आहे याच्यात. आपण थोडंसं याच्यात काही कॅल्क्युलेशन्स वगैरे करणार आहोत. तर त्याच्यासाठी आपण ह्या गोष्टी केलेल्या होत्या. आता मी काही ह्याच्यात रेफर केले होते. तर हा एक रेव्हेन्यूचा कॉलम क्रिएट केला होता, जिथं आपण सम एक्स यूज केलं आणि नॉर्मल सम नाही बघा आता हा सम एक्स जो आहे ना, इटरेटिव्ह करतो. रो वाईज आपल्याला सम करून देतो. तर हा एक मेजर क्रिएट केला होता आणि त्यानंतर आपण एक डेट टेबलचा जो आहे कॅलेंडर ऑटो म्हणून एक फंक्शन यूज केलं होतं. आता कॅलेंडर ऑटो फंक्शन काय करतं, की जे मॉडेलमध्ये जे आपलं डेट कॉलम आहे, त्याला ऑटोमॅटिक आपल्याला पिकअप करून त्याच्यातून आपल्याला जवळपास 3 वर्षाचा डेटा जनरेट करून देतं. एक टेबल नवीन क्रिएट करून देतं. आता इथं तुम्हाला मी दाखवलं, की याच्यात नेमकं काय झालं होतं, की हा आपला जो कॅलेंडर आपण डेट्स टेबल क्रिएट केला. तर जे काय आहे तो 4 दिलं तर त्या जी डेट असेल त्याच्या पुढच्या मंथपासून ती कन्सिडर करतं. म्हणजे हे कसं झालं होतं, की आपला हा सेल्स टेबल होता. मग सेल्स टेबलमध्ये हे जे आहे, आपली डेट आहे 17 पासून चालू झालेली आहे. 1 मे 2017. तर त्यामुळं आपला हा टेबल 2017 पासून स्टार्ट झालेला आहे. म्हणजे त्याला जर मी आता 0 केलं किंवा ब्लँक केलं, तर हा कुठून स्टार्ट होणार आहे? तर पहिल्या महिन्यापासून स्टार्ट होणार आहे. जर याला मी 5 केलं, तर 5व्या महिन्यापासून चालू होणार आहे. परंतु इयर कोणतं आहे? 2017 आणि हे 2017 इयर कोणतं घेतलेलं आहे? तर ह्या सेल्स टेबलमध्ये जो आपला डेट कॉलम होता, त्यातलीच डेट आहे. एवढं लक्षात राहू द्यायचं, की मॉडेलमध्ये जी डेट असेल, आता हा 2017 ते जवळपास माझ्या मते 2019-20 पर्यंत चा डेटा आहे. तर त्यामुळे 2017 पासून आणि तुम्ही जर बघितलं आपला जो डेट कॉलम आहे तो जनरेट झाला डेट टेबलमध्ये तर 2017 पासून स्टार्ट झाला आणि तो माझ्या मते 2019 पर्यंत म्हणजे जवळ-जवळ पूर्ण 3 वर्षाचा डेटा आहे. तो टेबल जनरेट झालेला आहे. तर हे मी केलं होतं. तर याच्यात आपण याला आपण चेंज करायसाठी मी तुम्हाला एक कॅलेंडर म्हणून फंक्शन होतं फक्त. साधारण कॅलेंडर फंक्शन आहे. आता जेव्हा आपण ऑटो यूज करतो, त्यावेळेस आपल्याकडे कंट्रोल नसतो, की कोणतं याच्यात करायचंय. मग त्यासाठी आपल्याला ही जी मॉडेलमध्ये डेटा असेल ना, तीच कन्सिडर करावी लागते. परंतु आपल्याला इथे जर आपल्याला स्पेसिफिक आपल्या हिशोबाने आपल्याला कोणतातरी टेबल क्रिएट करायचा आहे. तर आपण याच्यात कॅलेंडर ऑटोऐवजी कॅलेंडर हे फंक्शन टेबल यूज करू शकतो आणि कॅलेंडर टेबलमध्ये आपल्याला जर ब्रॅकेट दिला, तर आता बघा इथं स्टार्ट डेट आणि एंड डेट देऊ शकतो आपण. म्हणजे आपल्याला इथं जर याच्यासाठी आपल्याला डेट द्यावं लागतं 2015, 01 आणि 01 मी असं चालू करतो आणि परत अजून आपलं डेट 2020 पर्यंत मला पूर्ण पाहिजे. तर मग आपल्याला 2020 12 आणि 31 असं मी देतो आणि हे फंक्शन म्हणजे आता ही स्टार्ट डेट आणि एंड डेट आहे. हे 2 जे आहे दिले. स्टार्टला म्हणजे जानेवारी 2015 ला चालू होणार आणि 2020 डिसेंबरपर्यंत संपणार. हे कॅलेंडर असं एवढं तयार होईल. आता याच्यात आपल्याला जर तुम्ही बघितलं याच्यात कंट्रोल आपला असा आहे, की आपल्याला जेवढे इयर पाहिजे तेवढे आपण इथे क्रिएट करू शकतो. आता हा पूर्ण दाखवत नाही, परंतु डेटा आहे आपला तो पूर्ण आहे इथे. याच्यात पूर्ण डेट टेबल्स आहे. त्या 2020 पर्यंत हा टेबल आपला जनरेट झालेला आहे. तर असा कंट्रोल असतो. कॅलेंडर ऑटोमध्ये फक्त काय असतं, की आपला जो स्पेसिफिक आहे 3 वर्षाचाच डेट आपल्याला जनरेट होतात. आता असं झालं, की आता मी हे इथं आपल्याला मॅन्युअली द्यावं लागलं. परंतु अशी रिक्वायरमेंट असते, की हे मॅन्युअली देऊन चालत नाही. जेव्हा आपला डेटा रिअल टाईम प्रोजेक्टमध्ये आपण जेव्हा काम करतो, त्यावेळेस आपल्याला ह्या गोष्टी असतात त्या डायनॅमिक घेतल्या गेल्या पाहिजे. म्हणजे आपल्या डेटा मॉडेलमध्ये जी काही डेटा असेल, त्या डेटच्या हिशोबाने आपला हा डेटा जनरेट होत गेला पाहिजे. मग तो कसा करणार आपण? तर त्यासाठी ह्या डेटच्या ऐवजी आपण काय देऊ शकतो? म्हणजे स्टार्टिंग डेट. आपली स्टार्टिंग डेटच्या ऐवजी आपण जो आपला ह्या सेल्स टेबलमध्ये जी डेट आहे, त्याच्यात आपण मिनिमम आणि एक्स देऊ शकतो. मिनिमम एक्स देऊ शकतो आणि कोणत्या टेबलमधून द्यायचं आहे तर सेल्स हा टेबल आहे आपला आणि त्यानंतर सेल्स नंतर आता इथं ब्रॅकेट दिल्यानंतर बघा 3 पॅरामीटर आलेले आहे. टेबल, एक्सप्रेशन आणि व्हरायंट. म्हणजे ही जी आहे की
सेल्स टेबलमधून मला कोणत्या टेबलचं एक्सप्रेशन डेट पाहिजे, तर ही डेट आहे ती कन्सिडर करायची. त्यामुळे आता हे तुम्हाला मी काढून दाखवतो म्हणजे जरा सिम्प्लिफाय होईल. आता मी हे कॅलेंडर फंक्शन लिहिलं. त्याच्यात मी स्टार्ट डेट द्यायची आपल्याला, ही स्टार्ट डेट द्यायची. तर त्यासाठी स्टार्ट डेटमध्ये min x म्हणून फंक्शन वापरतो. मिनिमम घेतलं तर फक्त मिनिमम एक कोणतीतरी डेट येईल, परंतु आपल्याला पूर्ण डेट मिनिममपासून घ्यायची ह्या टेबलमधून. तर मिनिमम एक्स फंक्शन यूज करायचं आहे. एक्स जेव्हा आपण यूज करतो ना, तेव्हा पूर्ण टेबल इटरेट होतो, एवढं लक्षात राहू द्या. रो वाईज आपण कॅल्क्युलेट करू शकतो. तर इथं आलं मिनिमम एक्स आणि त्यानंतर ही डेट आहे. ही डेट आपल्याला घ्यायची कोणत्या टेबलमधून? सेल्स टेबलमधून. म्हणून मी हे सेल्स घेतलेलं आहे आणि मग डेट हे जे फंक्शन आहे, हे हा डेट कॉलम आहे, तो घेतोय मी आणि हा घेतल्यानंतर याच्यात पण आता डॉट दिल्यानंतर तुम्ही बघा, याच्यातून आपल्याला डेट घ्यायची का इयर घ्यायचं का डे घ्यायचा, मंथ, इयर. तर मला पूर्ण डेट घ्यायची. तर मी हा डेट सिलेक्ट करतोय आणि आता इथं मिनिममचं फंक्शन चालू आहे अजून हां. हे जे मिनिमम एक्स आहे, ट्रू फॉल्स आता याच्यात व्हॅरियंट आहे. व्हॅरियंट म्हणजे काय आहे, की आपला कधी-कधी डेटा टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये एखादा कॉलम असेल, काही डेटा टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये, काही नंबर फॉर्मॅटमध्ये असेल, तर आपल्याला फक्त नंबरचा मिनिमम मॅक्सिमम घ्यायचा असेल, तर आपण इथे ट्रू फॉल्स करू शकतो. तर हे ऑप्शनल आहे, नाही दिलं तरी चालतं. आणि एंड डेट द्यायची आपल्याला. एंड डेट आपण मग लेट्स से आपल्याला 2017 ला चालू झाली, जी काय असेल ती मिनिमम व्हॅल्यू आणि लेट्स से आपल्याला 2023 पर्यंत पाहिजे. 2023, 12, 31. आता बघा, ह्या कॅलेंडर फंक्शनमध्ये आपण काय केलेलं आहे, तर इथे हे जे आहे ते सिलेक्ट केलेलं आहे. सेल्स कॉमा सेल्स डेट डॉट डेट आणि ही जी एंड डेट आहे ती घेतलेली आहे आणि याला मी काय करतोय, अपडेट करतोय आता. आता बघा, ही कुठून स्टार्ट झालेली आहे? मिनिमम जी डेट होती 1 मे 2017. आता खरंच याच्यात मिनिमम डेट आहेत का 1/5/2017? तर याच्यात बघायचं आहे. आपली मिनिमम कोणती आहे? 1/5/2017 त्यापासून स्टार्ट झालेलं आहे आणि ती बरोबर आपली इथं ही डेट, हा कॅलेंडर टेबल आपला क्रिएट झालेला आहे. ठीक आहे. याच्यात सर्व आपला जो डेटा आहे तो आलेला आहे 31 डिसेंबर 2023 पर्यंत. तर अशा पद्धतीने आपली ही डेट फील्ड तयार झालेली आहे. आता हे कॅलेंडरमध्ये आपण हे फंक्शन जे कॅलेंडर, आता इथं सांगायचा मुद्दा होता, की आपलं कॅलेंडर टेबल क्रिएट करावं लागतात आपल्याला. मग त्यासाठी आपण हे क्रिएट केलेली आहे आणि याच्यात आपल्याला आता हा टेबल क्रिएट झालेला आहे. म्हणजे आपला डेटा मॉडेल जर बघितला, तर ह्या टेबलला आपण आता जॉइन करू शकतो. हा जो डेट टेबल आहे, तो कोणाशी जॉइन करू शकतो? आता याच्यात सांगायचा असा एक दुसरा पॉइंट आहे, की जेव्हा आपण हे मेजर क्रिएट करतो अ, असा आणि जेव्हा आपण पर्टिक्युलर टेबलला रेफर करतो ना इथे, तर त्यावेळेस लेट्स से की ह्या टेबलमध्ये सेल्स टेबलमध्ये नवीन काही डेटा आला आपला. म्हणजे असं होतं ना, की रोजचं काही ना काही अपडेट होत असतो किंवा आपण काही 4-5 महिन्यांनी वगैरे ह्या टेबलमध्ये काही डेटा अपडेट केला. मग त्याच्यात डेट आपली वाढली, हे झाली, कमी जास्त झाली. तर ती ऑटोमॅटिक इथं मिनिमम मॅक्सिमममधून आपण घेऊ शकतो. मग ऑटोमॅटिक डेट ह्या नवीन टेबलमध्ये अपडेट होईल. म्हणजे मॅन्युअल आपण काही करत नाही. तर असं आपण करू शकतो. इथं मॅक्सचं फंक्शन यूज करू शकतो किंवा टू डेजचं फंक्शन्स यूज करू शकतो, तरीही चालेल. परंतु सुरुवात जी आहे मिनिमम जो ते पर्टिक्युलर टेबल आहे त्याच्यापासून होईल. म्हणजे आपल्याला काही मॅन्युअली करण्याची गरज नाही. तर आता इथे हे झाल्यानंतर आता आपण डेटा मॉडेलमध्ये येऊ शकतो आणि याला जॉइन करू शकतो. हा डेट जो कॉलम आहे तो आपल्याला जॉइन करायचा आहे. कोणत्या टेबलशी जॉइन करायचा आहे? तर आपला हा जो डेट जो फॅक्ट टेबल इथे त्याच्याशी जॉइन करायचा आहे आणि तो इथे असा ड्रॅग करू शकतो आपण. तर हे केल्यानंतर आपला हा टेबल जॉइन होईल. आता हा जो आहे तर याच्यात काय झालंय प्रॉब्लेम? हां, ठीक आहे. तर असा जॉइन झालेला आहे हा टेबल वन टू मेनी, कारण की काय आहे याच्यात डेटा असेल सिंगल, पण याच्यात मल्टिपल असू शकतात. तर अशा पद्धतीने हे डेटा मॉडेल आपलं सिंपल एक डेटा मॉडेल क्रिएट झालेलं आहे आता आणि जनरली आता तुम्हाला इथं सांगायचं, आपण जरी हे सिंपल आपण डेटा मॉडेल क्रिएट करत असतो, परंतु जेव्हा आपल्याला रिअल टाईम प्रोजेक्टमध्ये काम करायचं असतं, त्यावेळेस असे डेटा मॉडेलच सिमिलर डेटा मॉडेल्सच असतात. फक्त आपलं मेन महत्त्वाचं डायमेन्शन टेबल, फॅक्ट टेबल आयडेंटिफाय करणे आणि जॉइन करणे आणि त्याच्यानुसार आपल्याला ते इकडे यूज करायचे.
तर तुमचा जो प्रोजेक्ट आहे ना, तोच प्रोजेक्ट इथे आपल्याला कंटिन्यू करायचा आहे. जो काय आहे ते म्हणजे तुम्ही जे काही-काही केलं ते. आता याच्यात आपल्याला पूर्ण टेबल पण कधी-कधी रेफरन्स करायचा असतो. आता हे काय झालं इथं डज नॉट हॅव एनी ठीक आहे. हे काढून टाकलं तरी चालेल. आता याला जर मी रेफर केलं इथं किंवा इथं डिस्प्ले केलं तर आपला हे हा डेट येईल. आता याला मी तुम्हाला सांगितलं, की कसं आपल्याला चेंज करायचं. आता हा डेट जेव्हा असेल, तेव्हा नेहमी ती डेट हायरार्की आहे ती घेतली जाते. म्हणजे आता इथं काय इयर, क्वार्टर, मंथ आणि डे हे का दिसतं? तर तुम्ही याच्यात जर गेले, तर याची हायरार्की असते. प्रत्येक डेटमध्ये पॉवर बाय इंटरनली हायरार्कीज क्रिएट करतं. म्हणजे डेट फील्ड असेल तर ती अशी म्हणजे यूज करता यावं आपल्यासाठी. की इयर पहिल्यांदा दिसेल, क्वार्टर, मंथ आणि डे. परंतु हे जर नसेल पाहिजे आपल्याला, तर इथे क्लिक करून आपल्याला काय करायचं आहे, डेटवरती क्लिक करायचं. जेणेकरून आपली जी काही नॉर्मल डेट आहे ती दिसेल आणि याच्या काही फॉर्मॅटिंग्ज वगैरे असेल त्या इथून आपण करू शकतो. जसे की जे काही फॉर्मॅटिंग आपल्याला ॲड करायची वगैरे ते. तर आता याच्यात अजून एक दुसरा पॉइंट सांगायचा आहे मला, की आपण इथे जे क्रिएट केलंय तर हा जो डेट आहे सिंगल आपण कॉलम क्रिएट केलेला आहे. परंतु आपल्याला बऱ्याच वेळा जेव्हा आपण रिअल टाईम प्रोजेक्टमध्ये काम करतो, तेव्हा आपल्याला आपल्याला डे एक्सट्रॅक्ट करावे लागतात, मंथ एक्सट्रॅक्ट करावे लागतात, इयर एक्सट्रॅक्ट करावे लागतात आणि त्याचे सेपरेट कॉलम आपल्याला यूज करावे लागतात. म्हणजे बऱ्याच वेळा फायनान्शियल इयर जेव्हा असतात आणि काही-काही हॉलिडेज असतात काही मग त्या टाईपच्या ज्या गोष्टी असतात ना, त्या पण आपल्याला कराव्या लागतात. तर त्यासाठी आपण काय करू शकतो? आता मी सांगतो की काय करायचंय. आता हा जो आहे, तर याला मी आता फक्त मॉडिफाय करतोय. ही कॉपी पेस्ट करून घेतली. ही तुम्ही क्वेरी मी तुम्हाला पाठवतो. तुम्ही काय करायचं नेमकं आणि याच्यात काय होतं नेमकं ते मी थोडं एक्सप्लेन करतो. आता मला क्लासमध्ये एवढं पूर्ण टाइप करणं शक्य नाही. त्यामुळे मी अगोदरच हे करून घेतलेली आहे आणि त्याच्यात आपण काय-काय गोष्टी ॲड करू शकतो. तर आता ॲड कॉलम्स म्हणून हे फंक्शन आहे. म्हणजे एक टेबल क्रिएट केलाय मी आणि ह्या टेबल क्रिएट करताना आपण ह्या गोष्टी करू शकतो आणि इथं जी क्वेरी आहे ती आपण डायरेक्टली क्रिएट करू शकतो. परंतु आता आपण याच्याही पेक्षा सिंपल गोष्टींनी आपण डायरेक्टली हे न करता तर आपण एक नवीन टेबल क्रिएट करू शकतो. आता हे राहून देऊया, एक सिंपल डेट आहे आपली. ठीक आहे, आता एक्सप्लेन करतो मी थोडं फक्त. यात काय करतोय आपण. आता मी हे जे काही गोष्टी केल्या ना, की मी काही नवीन चेंजेस केलेले नाही. फक्त एक टेबल घेतलाय. त्याच्यात आपण एक कॅलेंडर टेबल क्रिएट करतोय. तर याच्यात काय-काय लागतं आपल्याला. म्हणजे जेव्हा आपण कोणताही डेटा टेबलमध्ये कोणत्याही टेबलमध्ये आपल्याला काही डेट रिलेटेड व्हॅल्यू आपल्याला एक्स्ट्रॅक्ट करायच्या असतात. म्हणजे आता ही डेट आहे आपली. ह्याच्यात आपण जे कॅलेंडरचं फंक्शन जे यूज केलं होतं ते घेतोय आपण आणि मॅक्सिमम काय आहे त्याची जी पूर्ण डेट आहे ती. म्हणजे याने काय होईल ना, की आपली जी सेल्स टेबलमध्ये जी काही डेट असेल, ती आपण इथे डायरेक्टली मिनिमम आणि मॅक्सिमम घेऊन तो पूर्ण कॅलेंडर कॉलम आपण जनरेट करू शकतो. आता ॲड कॉलम जेव्हा फंक्शन आपण करतो, त्यावेळेस आपण ब्रॅकेटमध्ये एक-एक, वन बाय वन कॉलम आपण लिहू शकतो. आता हे जे केलेलं आहे, तुम्हाला इथं जे दिसतंय, इथं हे जे ही जी लाईन आहे, ते काय करतं, हा जो कॉलम आहे, त्याच्यात आपल्याला पूर्ण डेट जनरेट करून देतं. मग त्याच्यात डेट ॲज इंटिजर म्हणून जो कॉलम आहे, मग ती हे अशा फॉर्मॅटमध्ये आहे फक्त. जिथं की इयर, नंतर मंथ आणि डी-डी हे आहे. त्याच्यानंतर इयर कॅल्क्युलेट केलेलं आहे. इयर कॅल्क्युलेट करण्यासाठी इयर हे फंक्शन यूज केलेलं आहे आणि त्याच्यानंतर मंथ नंबर कॅल्क्युलेट केलेलं आहे. त्यासाठी आपल्याला फॉर्मॅटमध्ये डेट फंक्शन आणि हे फंक्शन यूज केलेलं आहे. आता हे जे सर्व आहे ना, ह्या गोष्टी फक्त एक्स्ट्रॅक्ट करण्याचं काम करतात. बाकी काही करत नाही आणि याच्यात एवढं कॉम्प्लिकेटेड काही नाही, की आपल्याला काही फंक्शन्स जे आहे ते माहिती नसतील वगैरे. हे थोडे-थोडे आपण पुढे घेतोय, जे की काय-काय करता येईल वगैरे. फॉर्मॅट काय वगैरे, ह्या सर्व गोष्टी आपल्याला घ्यायचं आहे. फक्त इथं इथं सांगायचं असं होतं, की आपण एक नवीन टेबल क्रिएट करू शकतो आणि त्याच्यात न्यू डेट कॉलम क्रिएट करू शकतो आणि त्याच्यात पूर्ण हा टेबल आपण क्रिएट करू शकतो. आणि आता हे झाल्यानंतर आता हा आपला टेबल क्रिएट झालेला आहे. म्हणजे जर तुम्ही इथं आले, याच्यात आपल्याला सर्व हे जे आहे आता हा डेट टेबल हा जो अगोदरचा आहे तो इग्नोर करा आणि हा जो न्यू न्यू टेबल आहे तो आपला इथे आलेला आहे. आता तुम्ही म्हणशाल, की याची गरज पडते का खरंच, की जे काय आहे?
तर बऱ्याच वेळा आपण जेव्हा डॅशबोर्ड क्रिएट करतो त्यावेळेस क्वार्टर वाईज, इयर वाईज, मंथ वाईज आणि डे वाईज वगैरे आपल्याला डेटा डिस्प्ले करायचा असतो. त्यावेळेस आपण हे जे कॉलम्स आहे ते आपल्याला व्यवस्थित डिस्प्ले करणं गरजेचं असतं. मग त्यावेळेस आपल्याला आता बघा, प्रत्येक इयरचे कॅल्क्युलेट करू नये. म्हणजे हे कुठे यूज होतील, कसे यूज होतील हे लगेच सांगता येणार नाही. परंतु आपल्याला लागतात. त्यासाठी आपल्याला हे केलेले आहे. आता वीकडे शॉर्ट आहे, वीकडे पूर्ण वीक नंबर आहे. त्याच्यानंतर मंथ लाँग, मंथ शॉर्ट वगैरे हे जे आहे ते सर्व आपण कॅल्क्युलेट करून आपण असे डिस्प्ले करू शकतो. आपल्याला बऱ्याच ठिकाणी फॉर्म्युलाज वगैरे यूज करावं लागतात. त्यावेळेस आपल्याला हे लागतात. आणि जनरली चार्टमध्ये जेव्हा डिस्प्ले करतो आपल्याला, काही ठिकाणी चार्टमध्ये शॉर्टमध्ये असे वीकचे नावं जे असतात, डेचे नावं असतात, ते डिस्प्ले करायचे असतात. काही ठिकाणी फक्त क्वार्टर डिस्प्ले करायचं असतं. काही ठिकाणी इयरचं पण आणि इयर आणि क्वार्टर पण डिस्प्ले करायचा असतो. त्यावेळेस आपल्याला हे कॅलेंडर क्रिएट करावं लागतात. तर अशा पद्धतीने हे आहेत. आपल्याला नॉर्मल जे डेटचे रिलेटेड फंक्शन्स आहे. आता नवीन टेबल आपण क्रिएट केलेला आहे. तर याला पण आपण इथे जॉइन घेऊ शकतो. हा जो नवीन टेबल आहे. आता बघा याच्यात सर्व कॉलम्स आपले जे आहे ते आलेले आणि याच्यात जे आहे तर इथून आपण हा डेट कॉलम याला जॉइन करू शकतो. ठीक आहे. तर हे झालं डेटच्या रिलेटेड. आता कॅलेंडरचे जर फंक्शन्स बघितले तुम्ही, तर कॅलेंडरचे भरपूर फंक्शन्स आहे इथे. डेट टाईममध्ये जर गेले, तर कॅलेंडर ऑटो आहे. मग आता हे डेट आणि डेट डिफरन्स काय आहे, डेट व्हॅल्यू काय आहे, डेट, ई डेट वगैरे हे जे आहे, तुम्ही स्वतःहून याचे ट्राय करू शकता. आता हे जे कॅलेंडर आहे ना, आता हे कॅलेंडर तयार झाल्यानंतर म्हणजे जे आपलं आता कॅलेंडर आहे ना, याच्यात जे फंक्शन्स आहे, जे आपण इथं यूज केलेले, तेच फंक्शन जवळपास तुम्हाला तिथं दिसतील, की कसं एक्स्ट्रॅक्ट केलेली आहे. आता आवर, मिनिट, मंथ वगैरे हे सर्व गोष्टी आहेत त्या तुम्ही स्वतःहून ट्राय करू शकतात. आणि ह्या गोष्टी करताना लक्षात घ्यायचं आहे, की एक्झाम्पल सहित केलेलं आणि त्याचा जो सिनेरिओ आहे ना, तो लक्षात ठेवायचा, की आपण का यूज करतोय? कशासाठी याचा यूज होऊ शकतो? म्हणजे हे पॉइंट आहे ना, थोडेसे लक्षात ठेवायचे. जेव्हा तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये वगैरे जाशाल तुम्ही, तर त्यावेळेस तुम्हाला हे जे फंक्शन्स आहेत, ते का यूज केले होते, याच्यावर जास्त फोकस असतो असतो बघा. म्हणजे तुम्हाला ते प्रॉपर एक्सप्लेन करता आले पाहिजे. असं नाही की फक्त बोलायचं म्हणून किंवा सिंटॅक्स सांगता आला म्हणजे ह्या गोष्टी नाही होत. तर तुम्हाला का यूज करायच्या त्या गोष्टी? कुठे यूज केल्या? मग त्यासाठी एखादं एक्झाम्पल तुम्ही रेडी ठेवायचं. म्हणजे एखादा सिनारिओ लक्षातच ठेवायचा की तुम्ही कॅलेंडर टेबल का जनरेट केलं होतं आणि ते का यूज केलं? तर जनरली जेव्हा फायनान्शियल इयर असतं, ते फायनान्शियल इयर कॅल्क्युलेट करण्यासाठी वगैरे किंवा त्याच्या फायनान्शियल इन्फॉर्मेशन स्टोअर करण्यासाठी आपण कॅलेंडर टेबल यूज करतो आणि ते कॅलेंडर टेबल यूज केल्यानंतर जे फॅक्ट टेबल आहे त्याच्याशी आपण जॉइन करतो. जेणेकरून जो काही ट्रान्झॅक्शन्स होतात ते व्यवस्थित आपल्याला दिसतात आणि डॅशबोर्डमध्ये जेव्हा आपण व्हिज्युअलायझेशन चार्ट्स वगैरे यूज करतो त्यावेळेस आपल्याला हे डेट टाईम फंक्शन्स यूज करावं लागतात. तर हे सर्व करायचे. आता थोडासा वेळ आहे आपल्याकडे अजून एक ॲग्रीगेट फंक्शन आपण घेऊया. जिथे ॲग्रीगेट फंक्शनमध्ये तुम्हाला ह्या सर्व गोष्टी करायच्या आहे. म्हणजे की अं, आता तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची, की जेव्हा आपण कोणतेही चार्ट्स वगैरे किंवा टेबल्स वगैरे क्रिएट करतो, तर त्यावेळेस आपल्याला लक्षात घ्यायचं आहे, की हे जे काही आपण मेजर्स वगैरे क्रिएट करतो इथे सेल्समध्ये जे मेजर्स वगैरे क्रिएट केलेले, ते एका सेपरेट टेबलमध्ये ठेवले तर चांगलंच आहे. म्हणजे की त्यासाठी आपण एखादा टेबल इथं क्रिएट करू शकतो आणि त्यासाठी मग तुम्ही हे होममध्ये जाऊ शकतात आणि याला एक एंटर डेटा जो आहे ना, एक सिंपल टेबल आपण इथं क्रिएट करू शकतो. ज्याला आपण म्हणू शकतो की की मेजर टेबल्स. आणि लोड करू शकतो. काही डेटा मी एंटर केलेला नाही. फक्त आपल्याला इथे एक की मेजर टेबलचा जिथं आपण सर्व काय आहे, की जे काही मेजर्स आहे, म्हणजे जे आपण असे मेजर्स वगैरे लिहिलेले. आता हा एम्प्टी टेबल आलेला आहे. तर याच्यात काय करायचं, की हा जो आहे, आता इथं बघा, हा आपण जो मेजर क्रिएट केला होता,
याला जर सिलेक्ट केलं तर एक इथं मेजर टूलमध्ये एक ऑप्शन असतो इथं होम टेबल. म्हणजे तो होम टेबलमध्ये म्हणजे आता आपण ह्या सेल्स टेबलमध्ये मेजर क्रिएट केलं होतं. राईट क्लिक केलं होतं आणि न्यू मेजर क्रिएट केलं होतं. परंतु कधी कसं असतं ना, की आपल्याला जेव्हा कॅल्क्युलेशन रेफर करायचे असतात आणि जेव्हा आपण प्रोजेक्ट डेव्हलप करत असतो, मेंटेनन्स पॉइंट ऑफ व्ह्यूने आपले जेवढे मेजर्स आहे ना, ते सर्व एका फोल्डरच्या म्हणजे एक फोल्डरच झालंय किंवा टेबलच्या अंडर ठेवणं चांगलेलं असतं. मग आपण याला काय म्हणायचं, की इथं होम टेबलमध्ये जायचंय आणि इथं की मेजर टेबल म्हणून हे सिलेक्ट करायचंय. जेणेकरून आपला हा जो कॉलम आहे तो इथे येऊन जाईल आणि हा जो आहे याला आपण आता डिलीट करू शकतो. याला जो आहे तो याला डिलीट फ्रॉम मॉडेल म्हणू शकतो. आणि हां, हे केल्यानंतर आता बघा तुम्ही हे हे जे आहे आता मग ह्या टेबलमध्ये तो नाहीये, या सेल्स टेबलमध्ये. परंतु आपल्याला कळतं ना, की इथे एक टेबल आहे. अजून काही मेजर्स असतील तर ते आपण इथे घेऊ शकतो. आता इथं आपण ऑलरेडी काही केलेले नव्हते. परंतु आता सपोज लेट्स से मी आता काहीतरी फंक्शन्स आता ॲग्रीगेट फंक्शन जे आहे, आता तुम्ही एस-क्यूएल जर केलेलं असेल, एस-क्यूएल तुम्हाला माहितीच आहे. बऱ्यापैकी एस-क्यूएलमध्ये आपण सम, मिनिमम, मॅक्सिमम आणि एक्सेलमध्ये पण हे सम, मिनिमम, मॅक्सिमम वगैरे फंक्शन्स असतात. तर ते ॲग्रीगेट फंक्शन्स आपण आता थोडंसं एक एक्झाम्पल बघूया, की कसं करू शकतो आपण. तर इथं राईट क्लिक करायचं आहे. आता हे जे काय आहे तर असं एक सेपरेटच करायचं आहे एक टेबल आणि त्याच्या टेबलच्या अंडरच सगळे मेजर्स क्रिएट करायचे. न्यू मेजर म्हणायचं इथे आणि आता मेजर जेव्हा आपण लिहितो अ, तर त्यावेळेस आपण ह्या सर्व गोष्टी आहे, की आपल्याला काउंट वगैरे कसं करायचा, सम कसे यूज करायचे, तर त्यावेळेस आपल्याला हे सर्व फंक्शन्स यूज करता येतात. म्हणजे जर इथं तुम्ही टाइप केलं सम, मग सममध्ये कोणते-कोणते फंक्शन आहे? समराईज आहे, समराईज कॉलम्स आहे, सम एक्स आहे. परत एव्हरेज जर जर केलं ॲव्हरेज आहे, ॲव्हरेज आहे, ॲव्हरेज एक्स हे मग आता एक-एक आपल्याला एक्सप्लोर करत जायचं आणि आपण यूज करू शकतो. काउंट आहे, काउंटमध्ये काउंट ए आहे, काउंट एक्स आहे, हे कसे आहे? आता आपण हे पुढे घेणार आहे एक्झाम्पल सहित. आता सध्या मी फक्त एक ॲव्हरेज फंक्शन्स घेतो. मग ॲव्हरेजमध्ये लेट्स से आपल्याला क्वांटिटी जी सेल्समध्ये जी क्वांटिटी त्याची आपल्याला ॲव्हरेज काढायची आहे. तर ती आपण यूज करू शकतो आणि याला म्हणू शकतो की ॲव्हरेज क्वांटिटी असं केलं, तर एक नवीन मेजर क्रिएट होतो आणि आता याला आपण चार्टमध्ये किंवा याच्यात घेऊ शकतो आणि तो जर आता आपण हे डिलीट करतो जरा मी. काही गरज नाही लगेच आपल्याला. तर सिंपल ज्या गोष्टी आहे त्या आपण इथं करणार आहोत आणि आता इथं लेट्स से मी आता हा ॲव्हरेज क्वांटिटी जर काढली इथं किंवा डिस्प्ले करायचा प्रयत्न केला तर ही अशी दिसेल. परंतु ही काही तशी एवढी मीनिंगफुल वाटत नाही, की पूर्ण ॲव्हरेज क्वांटिटी परंतु कोणाच्या बेसिसवरती लेट्स से काही एखादा जो डेटा आहे इथं आपण काही टाकू शकतो का? तर ॲव्हरेज क्वांटिटी कस्टमर नेमनी जर केली लेट्स से प्रत्येक याची तर आपल्याला इथे दिसेल. आता एक टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये घेतो मी. जेणेकरून थोडीशी अशी दिसेल ही. आणि याला थोडंसं मोठं करतो. जेणेकरून प्रत्येकाची ॲव्हरेज क्वांटिटी जी आहे ती आपण अशी कॅल्क्युलेट करू शकतो. आता याच्यात एक रो लेव्हल कॉन्टेक्स्ट आणि फिल्टर कॉन्टेक्स्ट म्हणून 2 गोष्टी इम्पोर्टंट आहे. त्या खूप महत्त्वाच्या असतात. ते पुढच्या सेशनमध्ये घेऊया आपण. रो लेव्हल कॉन्टेक्स्ट आणि फिल्टर लेव्हल कॉन्टेक्स्ट जे आहे ना, ते इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला बऱ्याच वेळा विचारतात. फिल्टर कॉन्टेक्स्ट काय आहे? रो लेव्हल कॉन्टेक्स्ट काय वगैरे ते गोष्टी आहे आणि त्याच्यात तुम्हाला बऱ्याच वेळा तुम्हाला असं सांगितलं जातं, की एखादा एक्झाम्पल देऊन एक्सप्लेन करा. त्यावेळेस काही गोष्टी तुम्हाला एक्सप्लेन करता आल्या पाहिजे. त्यासाठी ह्या गोष्टी प्रिपेअरच करून ठेवायच्या आणि ह्या गोष्टी नोट डाउन करायची, की काय-काय असतात आणि त्याचे एक्झाम्पल्स काय असतात. मग आपण अशा गोष्टी ज्या आहेत त्या कुठेही प्रिपरेशन करायला जरी गेले पॉवर बीआयचे तर तुम्हाला अगोदर हे पॉइंट्स आहे ना, ते पॉइंट्स नोट डाउन करणे आणि त्या पॉइंटच्या स्पेसिफिक एखादा जरी एक्झाम्पल तुम्हाला सांगता आलं पाहिजे. हे महत्त्वाचं आहे. म्हणजे भले का तुम्हाला 100 क्वेश्चन आहे, त्याच्यातले म्हणजे एखाद्या इंटरव्ह्यूला मग तुम्हाला एक 50 क्वेश्चन जरी विचारले, तर 50 क्वेश्चनमधले 50च्या 50 आले नाही चालतील. जरी 30 ते 40 प्रश्न जरी आले, 9दा जरी चुकले तरी काही अडचण नाही. परंतु जेवढे सांगशाल तेवढे परफेक्ट सांगायचा प्रयत्न करायचा. म्हणजे विथ एक्झाम्पल सांगितलं, तर बाकीचे जे चुकलेले प्रश्न जरी असले तरी काही हरकत नाही किंवा चुकले किंवा येतच नाही असं जरी म्हटलं तरी चालतात. परंतु जे येत आहे तेवढं व्यवस्थित सांगितलं तरी भरपूर इफेक्टिव्ह होतात इंटरव्ह्यू. तेवढं त्यासाठी तुम्ही ह्या सर्व गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे.
तर साधारण आपण आता पुढच्या सेशनमध्ये अजून काही ॲग्रीगेट फंक्शन चांगल्या पद्धतीने घेऊया आणि त्याच्यानंतर रो कॉन्टेक्स्ट आणि फिल्टर कॉन्टेक्स्ट घेऊया. अजून DAXमध्ये भरपूर गोष्टी आहेत त्या आपल्याला बघायच्या आहे. तर आजच्या सेशनमध्ये मी बऱ्याच गोष्टी डेटच्या रिलेटेडच केल्या होत्या आणि थोडंफार हे टेबल वगैरे क्रिएट करणे, मॅन्युअल डेटा एंटर करणे वगैरे ह्या गोष्टी आणि की मेजर टेबल म्हणून एक आपण हे क्रिएट केलं. तर काही प्रश्न असतील तर विचारू शकता.